डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे माजी अध्यक्ष नागेश रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाच्या जयंती उत्सव समितीच्या सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली। यावेळी राजा सर्वदे, राजा इंगळे, सुभान बनसोडे, सुबोध वाघमारे, प्रवीण निकाळजे, ॲडव्होकेट संजय सदाफुले, केडी कांबळे, अतुल नागटिळक, राजा कदम, शशीबापू कांबळे, माजी नगरसेवक अरुण भालेराव, रवी गायकवाड, बबलू गायकवाड, राजरत्न फडतरे, श्रीशैल गायकवाड, विश्वास तळभंडारे, सुग्रीव जेटीथोर, राजा दावणे, अजित गायकवाड, शिवम सोनकांबळे, राहुल शंखे, राजेंद्र रणदिवे, बाबू बनसोडे, प्राध्यापक मिलिंद गजधाने, आनंद सावंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती विश्वस्त समितीचे सदस्य उपस्थित होते। दरम्यान मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेतल्यानंतर बैठकीस सुरुवात करण्यात आली। तदियम्पि संघं शरणं गच्छामि पानादिपाता वेरमणि सिक्खापदं समाधि। यंदाच्या जयंती उत्सव 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार असून 20 एप्रिल प्रतिवर्षाप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य अशी मिरवणूक काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। यंदाच्या उत्सव समितीच्या नूतन अध्यक्षपदी पृथ्वीराज सर्वदे, कार्याध्यक्ष डॉक्टर सायली शेंडगे, सचिव प्रबुद्धकुमार दोड्यानूर, ऑडिटर कपिल बनसोडे, खजिनदार म्हणून प्रमिला तुपलावंडे यांची निवड जाहीर करण्यात आली। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी विश्वस्त मंडळातील सदस्यांनी उपस्थित समाज बांधवांस मार्गदर्शन करताना म्हणाले, त्या प्रसंगावर आपण सजावटी कराव्यात, देखावे करावेत की जेणेकरून संविधानाचं महत्त्व येणाऱ्या नव्या पिढीला कळावं, हा त्यामागचाही उद्देश आहे। आणि मध्यवर्तीच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन की यावेळीची जयंती संविधान समोर ठेवून आपण सर्वांनी साजरी करूया। राहिला प्रश्न प्रशासनाच्या बाबतीत 2-4 दिवसामध्ये प्रशासनाचे प्रमुख, सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा होईल आणि या ठिकाणी ज्या सूचना आलेत 2 बेस 2 पाव गेल्या वर्षी दिले त्या पद्धतीची विनंती आपण प्रशासनाला करूया। क्लीन साऊंड त्याला म्हणलं जातं, त्यावर आपण कर्णकर्कश आवाज न करता क्लीन साऊंडवर भर देऊन ही मिरवणुकीमध्ये आनंद उत्साह साजरा करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया। तुमच्यासोबत मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समिती राहील हा आशावाद या निमित्तानं देतो। आणि ज्या पद्धतीनं ही परंपरा आपण चालू केलेली आहे, बबलून सांगितले की आम्हाला वेळ झाली, आमच्या गाड्या पुढे नाही। बबलू सगळ्या जास्त गाड्या जो लवकर निघेल तो लवकर पोहोचतोय। तेव्हा सगळ्या मंडळाला विनंती आहे की आपण मिरवणुकीचा टाईम 11:30 वाजता देतो, पण आपली मिरवणूक निघते दुपारी 3 वाजता। दुपारी 3 वाजता फक्त सकाळी 11:30 वाजता महानगरपालिकेची गाडी येते आणि त्याच्यानंतर इथं गोडशेनं सांगितलं की त्यांची पण दरवर्षी त्यांची मिरवणुकीची गाडी पहिली लागते, ती कुठं जाते ही कळतच नाही। तेव्हा सांगण्याचं तात्पर्य की 3 वाजता आपण मिरवणूक काढतो, तीच मिरवणूक जर 11:30 वाजता आपण काढली तर टायमाच्या आतमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी दुसरी एक चर्चा झाली की फॉरेस्टमध्ये आल्यानंतर दारूच्या संदर्भात जी चर्चा झाली, निश्चित आपण प्रशासनाला सांगू ज्या ज्या विभागामध्ये सोलापूर शहरातील मिरवणुकीच्या दिवशी सर्व दारूधंदे बंद करण्याची विनंती आपण CP साहेबांना करतोय, जिल्हाधिकाऱ्यांना करतोय। यावेळी सुद्धा ती विनंती करू आणि कटाक्षाने त्या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला संशय येईल त्या त्या ठिकाणी तो बंदोबस्त करण्याचा। तेव्हा मला खरं तर सूचनाच करायच्या होत्या। मला एक सांगायचं आहे की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तेच बोलणं झालं। काय पत्रकार आपलाच होता, नितीन पात्रे, त्यांनी विचारलं की सर्व कार्यकर्ते, छोटे छोटे कार्यकर्ते जास्त पैसा खर्च करतात, त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही। त्यावेळेस मी सांगितलं होतं की अन्य विचाराचे लोक जे आंबेडकर चळवळीशिवाय जे आहेत त्या लोकांचा शिरकाव झाला आणि ते केवळ आमच्या कार्यकर्त्याची अडवणूक करतात। तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची आम्हाला गरज आहे, कारण आम्ही हस्तक्षेप केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करायची आहे, कारण ही जयंती महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये अशी मिरवणूक कुठेही निघत नाही आणि अशा पद्धतीचा सप्ताह पाळून जयंती बाबासाहेबांची कोणीही साजरी करत नाही। आणि ज्या आमच्या पूर्वजांनी केलं त्यामध्ये माझा बाप पण होता, याची मला आठवण आहे। तेव्हा
उपस्थित सर्व बांधवांना मला सांगायचं आहे की डॉल्बीचा विषय ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना भेटायला जाऊ, पोलीस कमिशनर आणि कलेक्टर यांना, तर त्यावेळेस निश्चितपणे आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या जाईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमचे वैरी नाही, आम्ही तुमचे म्हणजे मोठे कुटुंबातले मोठे लोक आहोत. म्हणजे आम्हाला मान खूप आहे, तुम्हाला कमी नाही अशातला भाग नाही, परंतु तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं जातो. विश्वस्तांनी दिलेली ज्या काही सूचना आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा उत्साह मोठ्या आनंदानं साजरा करत असताना याला कुठेही गालबोट न लागता जयंतीची जी मिरवणूक निघते अतिभव्य आणि दिव्य, त्या मिरवणुकीच्या दिवशी आपण सर्वांनी वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. राजाभाऊंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे लवकर जर आपण निघालो तर कोणालाही पुढे जाण्यासाठी काय अडचण येणार नाही. पूर्वी मला वाटतं की 11, 11:30ला मिरवणूक सुरू व्हायची, परंतु आजकाल आपण बघतो की ऊन उतरल्यानंतर बरीचशी मंडळं बाहेर निघायचा प्रयत्न करतात. आपण उन्हातली माणसं आहोत, आपल्याला उन्हाला काय घाबरायचं कारण नाही. त्यामुळे सकाळी जेवढ्या लवकरात लवकर आपण मिरवणुका काढू तेवढ्या मिरवणुका आपल्या पारंपरिक जो पूर्वीचा जुना मार्ग आहे, या जुन्या मार्गावरून आपली मिरवणूक निश्चितपणे पार पडेल. तेव्हा याची आपण सर्वांनी सूचना या ठिकाणी अंमलात आणा. कारण अनेक सूचना आहे की जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण करत असताना आपण साऊंडच्या माध्यमातून कॉम्पिटिशन करू नये. कारण ते बी जयंती बाबासाहेबाचीच असते, ते मंडळी बाबासाहेबाचंच असते, ते बी मंडळ बाबासाहेबाचे फोटो लावलेले असते आणि आपण कॉम्पिटिशन करून आपला मी तुझा बाप असं गाण्यामध्ये लावू नये आणि एकमेकाचे बाप काढू नये. कारण आपलं सर्वचा बाप एक बाबासाहेबच आहे. त्यामुळं आणि दुसरा बाप कशाला आणायचा बाबाचा बाप असताना. तर असं काही कुठं मंडळामध्ये होऊ नये याची दक्षता करा, शिस्त करा. मध्यवर्ती तर पूर्ण मिरवणूक फिरतच असते. मी तर म्हणतो कुठल्याच मध्यवर्ती फिरत नाही, कुठले म्हणजे एकच मध्यवर्ती आहे, ते मध्यवर्ती फक्त राजाभाऊ सरवते आणि सुब्रत वाघमोडे आणि राजाभाऊ कदम हे तिघे तसंच मला त्यात गेल्यावरचे अध्यक्ष होता. पण हे तिघे तसेच असतात, दुसरं कोण दिसत नाही. राजाभाऊ इंग्रज दिसत नाही. हो खरं सांगायला काय, त्याने मध्यवर्ती आहेत, तर त्यांनी विश्वासूमध्ये आहेत, त्यांनी बी दिसत नाहीत. आम्हाला मंडळ सोडून येता येत नाही. पण तुम्ही सर्व मध्यवर्तीचं ऐका, व्यवस्थित मिरवणूक काढा आणि मिरवणूक काढून मिरवणूक व्यवस्थित शांततेनं पारा, जेणेकरून आपल्या मिरवणुकीचं इतर समाजाला गर्व वाटला पाहिजे की मिरवणुकी काढा तर या बौद्ध समाजासारखी काढावं असं वाटलं पाहिजे. आणि असं तुम्ही करा एवढी माझी विनंती.